आज जी कथा आपण ऐकणार आहात त्या कथेचं नाव आहे अलख निरंजन. लेखक ॲडव्होकेट सुशील अत्रे. ही कथा धनंजय 2019च्या दिवाळी अंकात प्रकाशित झाली होती. अलख निरंजन. ह्या सगळ्याची सुरुवात अगदी साधी झाली होती. दैनिक वार्ताच्या कार्यालयात रिकाम्या वेळात जयदीप त्याच्या सहकाऱ्यांना हरिहर किल्ल्याच्या ट्रेकविषयी सांगत होता. शेवटल्या टप्प्यात सरळसोट कड्यावरच्या कोरीव पायऱ्या चढताना काय जबरदस्त मजा येते हे तो अगदी रंगून जाऊन सांगत होता. पुढच्याच आठवड्यात गडावर जायचा त्याचा विचार होता. येणारे कोणी माझ्यासोबत? त्याने जाहीर प्रश्न विचारला. सुप्रिया जोशीने शेजारी बसलेल्या मेघनाचा हात उंचावून वर धरला. सगळे हसले. एवढ्यात मागून एक नवखा आवाज आला. जयादादा, मी येऊ? सगळ्यांनी मागे वळून बघितलं. नचिकेता मागे केव्हा येऊन बसला याकडे कोणाचं लक्षच नव्हतं. नचिकेता म्हणजे नचिकेत पंडित, संपादक पंडितांचा मुलगा, जेमतेम 18-19 वर्षाचा. तसा तो लहानपणापासून अधूनमधून बाबांबरोबर वार्ताच्या कार्यालयात यायचा. सगळे त्याला ओळखत होते. पण तो स्वभावाने वडिलांसारखाच मितभाषी होता. फक्त स्वतःच्या नावाबद्दल मात्र भलता आग्रही होता. त्याला लहानपणी कोणी नचिकेत म्हणून हाक मारली की तो लगेच दुरुस्त करायचा. नचिकेता, त लाकाना ता. त्याचं हे त लाकाना ता प्रकरण सगळ्यांच्या करमणुकीचा विषय होता. काही दिवसांपूर्वीच त्याचा 18वा वाढदिवस साजरा झाला होता. पण सगळ्यांना तो अजून बच्चाच वाटत होता. आज तो आपणहून एका किल्ल्याच्या ट्रेकला येऊ का असं विचारतोय याचं सगळ्यांना आश्चर्य वाटलं. ये की, बाबांना विचार आधी. चल आपण विचारू. स्वभावानुसार जयदीपने लगेच विषय हातावेगळा केला. नचिकेताला घेऊन तो संपादकांच्या केबिनमध्ये गेला. सगळा विषय समजल्यावर स्वभावानुसार पंडित संपादकांनी थोडक्यात परवानगी दिली. 1 पीस परत या म्हणजे झालं. त्यानंतरच्या घटनासुद्धा अगदी साध्याच घडल्या. 7-8 लोक ट्रेकसाठी उत्साहाने आले. त्यांच्यापैकी दोघांनी गडाच्या पायऱ्यापाशीच विहारस घेतली. उरलेले वरच्या छोट्या सपाटीपर्यंत आले. पण हरिहर गडावरच्या त्या सुप्रसिद्ध कोरीव पायऱ्या बघूनच बहुतेकांचा उत्साह मावळला. अपेक्षेप्रमाणे नचिकेताही तिथेच थांबला. फक्त जयदीप आणि मेघना वरपर्यंत चढून गेले. ते पायऱ्या उतरून आले तोपर्यंत संध्याकाळ होत आली होती. सपाटीवर नचिकेता एकटाच बसला होता. त्याला निरोप्या म्हणून बसवून बाकी मंडळी गड उतरून गेली सुद्धा. या तिघांना त्र्यंबकेश्वरला परत येईपर्यंत अंधार झाला होता. त्यांचे उत्साही सहकारी नाशिकला परत निघूनही गेले होते. जयदीपने मात्र त्र्यंबकलाच राहायचं ठरवलं. त्याचं म्हणणं होतं की इथपर्यंत आलोच आहोत तर ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करू. मग त्यांनी एक धर्मशाळा सदृश साधंसं हॉटेल निवडलं आणि पथाऱ्या पसरल्या. नचिकेता अगदी आज्ञाधारकपणे जयदीप जे जे सांगेल ते विना तक्रार करत होता. याचा शेवट मात्र साधा व्हायचा नव्हता. उद्या पहाटे लवकर उठून प्रदक्षिणेला जाऊ असं जयदीपने सांगितलं होतं. काय नचिकेता, येणार ना? असंही त्याने नचिकेताला गमतीने विचारलं. त्यावर त्याने प्रश्नच नाही, तिकडे तर जायचंच आहे असं तोंड भरून उत्तर दिलं. यावर जयदीप आणि मेघनाने एकमेकांकडे बघून ऐकत नाही पोरगा अशी नेत्रपल्लवी केली. पहाटे निघू म्हणता म्हणता जयदीपला जाग आली तेव्हा उजाडायला सुरुवात झाली होती. हॉटेलमध्ये पूर्ण सामसूम दिसत होती. त्यामुळे तो मेघनाला म्हणाला, आवर लवकर, नचिकेताला उठाव, मी समोर कुठे चहा मिळतो का ते बघतो. आणि तो ओसाड बसस्टँडच्या समोरच्या छोट्या टपऱ्यांवर चहा शोधण्यासाठी गेला. कालच ज्या टपरीवर चहापाणी झालं ती टपरी सुदैवानं उघडी होती. हरिहरगडाचा रस्ता त्याच माणसाला काल विचारला होता, त्यामुळे त्याच्याशी जुजबी ओळखही झाली होती. झाला का काल गड बघून? त्याने विचारलं. झाला तर वरपर्यंत गेलो होतो. म्हणजे 2 जण गेलो, बाकीचे पळाले. हां, ते काल नाशकाला परतले, इथे चहा घेऊनच गेले. तेवढ्यात मेघना तिथे आली. तिला एकटीला बघून जयदीपने विचारलं, राजे उठले नाहीत वाटतं? तो खोलीत नाही आहे. मला वाटलं तो आला असेल तुझ्यासोबत. मी तुला काय म्हणालो, त्यालाही उठव. अरे हो, पण मला पुन्हा एक डुलकी लागली होती. तेवढ्यात तो उठला असावा असं धरून मी चालले. त्यांचं संभाषण
अंगभूत आगाऊपणाने ऐकणाऱ्या टपरीवाल्याने त्यांना विचारलं, तो तुमच्यासोबतचा गोरटेला पोरगा म्हणताय का? काल होता तो? हो तोच. तो तर भल्या पाटाला गेला की तिकडं प्रदक्षिणेला. मी नुकताच जागलो होतो. जयदीप आणि मेघनाने चमकून एकमेकांकडे बघितलं. कसलाही अनुभव नसलेला, सांगू तेवढंच करणारा नचिकेता अशा अनोळखी ठिकाणी आडवेळी ब्रह्मगिरीच्या डोंगराकडे एकटा निघून जातो. हे अविश्वसनीय होतं. यात काहीतरी गडबड वाटत होती. कोणी सोबत होतं त्याच्या? जयदीपने घाईने विचारलं. एक दुसरा पोरगेल असा त्याच्या जोडीने चालला होता खरा. आता सोबत होता का उगा आपलं जवळून चालत होता तेवढं काही सांगता येत नाही. हे आणखीनच चिंताजनक होतं, कारण त्यांच्यासोबतचे सगळेच नाशिकला निघून गेले होते आणि त्यांच्यात पोरगेल असा कोणीच नव्हता. काहीतरी बिनसलं होतं नक्की. अजिबात वेळ न दवडता जयदीप आणि मेघना प्रदक्षिणेच्या मार्गाकडे अक्षरशः धावत सुटले. आता जवळजवळ 48 तास होत आले होते. या दरम्यान बरंच काही घडून गेलं. प्रदक्षिणा मार्गावर शोधाशोध करून नचिकेता दिसला नाही तसा जयदीपने आधी त्याच्या मोबाईलवर संपर्क करून बघितला. पहिल्याच प्रयत्नात रिंग वाजली तसा जयदीपने सुटकेचा निश्वास टाकला. पण त्याचा तो आनंद अल्पजीवी ठरला, कारण बराच वेळ रिंग वाजूनही नचिकेताने सेलफोन उचलला नाही. थोड्या वेळानं समजलं की नचिकेताचा मोबाईल खोलीतच होता. मग जयदीपने नाशिकला परत गेलेल्या आपल्या सहकाऱ्यांना आणि पंडितांनाही कळवलं. नाशिकला असलेले सगळे अवघ्या तासाभरात येऊन पोचले. पंडित पतीपत्नी सुमारे 4 तासांनी आले. पंडित काकूंनी तर पुरती हाय खाल्ली होती. त्यांच्या प्रश्नांना कशी उत्तरं द्यावी हे कोणालाच समजत नव्हतं. स्वतः संपादक पंडित शांत राहण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते, पण त्यांची घालमेल सहज लक्षात येत होती. इतकी सगळी मंडळी चौकशी करतायत म्हटल्यावर त्या चहाच्या टपरीवाल्याला मात्र भलताच भाव चढला. त्याने सकाळी नचिकेताला कसं पाहिलं याची कहाणी तो प्रत्येकाला रंगवून सांगू लागला. त्यात हळूहळू पदरच्या 4 गोष्टीही जोडू लागला. अगदी अनपेक्षितपणे आपल्याला मिळालेल्या महत्त्वामुळे तो भलताच खुश झाला होता. पंडित आल्यावर पोलिसांकडे मिसिंग रिपोर्ट दिला. वार्ताहर, संपादक हे शब्द ऐकून पोलिसही तत्परता दाखवत तिकडे येऊन पोचले. मग त्यांनी आपल्या खाक्याप्रमाणे चौकशी सुरू केली. नचिकेताला घरात काही त्रास होता का? भांडणं होती का? इथपासून ते तो ड्रग्ज घेत होता का? ब्लू व्हेलसारखे गेम खेळत होता का? इथपर्यंत सर्व प्रकारचे प्रश्न विचारून झाले. या प्रश्नांनी पंडित प्रचंड अस्वस्थ झाले. आपल्या मुलावर निरतिशय प्रेम करणाऱ्या पण ते कधीही न दाखवणाऱ्या टिपिकल तत्वनिष्ठ बापासारखेच ते वागत होते. शेवटी तो प्रकार जयदीपला असह्य झाला. त्याने असले प्रश्न विचारणाऱ्याला हवालदाराला सरळ दम भरला. मी वकील आहे आणि हे माझे अशील आहेत. आता यानंतर एकही प्रश्न बेजबाबदारपणे विचारला तर मी अब्रू नुकसानीचा खटला करीन, समजलं? यानंतर ते प्रश्न थांबले. मग पोलिसांनी नचिकेताचा फोटो मोबाईलवर घेतला आणि तो सगळीकडे पाठवला. एकीकडे अनेक उत्साही स्वयंसेवक मंडळींनीही नचिकेताचा फोटो आपापल्या मोबाईलवर घेऊन शोधाशोध करायला सुरुवात केली होती. काही जणांचे जबाबही पोलिसांनी नोंदवले. आतापर्यंत मोठ्या उत्साहाने वटवट करणारा टपरीवाला लेखी जबाब देताना मात्र कचरला. नक्की सांगता येत नाही, आठवत नाही असा गुळमुळीत जबाब देऊन त्याने हात झटकले. या सगळ्या गोंधळात नचिकेताला जाऊन जवळजवळ 48 तास होत आले. पोलिसांनी जबाब नोंदवून झाल्यावर नेहमीचा दिलासा दिला की ते पूर्ण प्रयत्न करत आहेत आणि नचिकेताबद्दल काहीही समजलं की ते लगेच कळवतील. वार्ताच्या सगळ्या मंडळींनी पंडित दाम्पत्याला सांगितलं की आता इथे थांबून काहीच उपयोग नाही, त्यांनी परत जाणंच योग्य आहे. काही वेळ विचार करून शेवटी पंडितांनीही ते मान्य केलं. ते टॅक्सी घेऊन आले होते, त्यातूनच परत जायला निघाले. गेले 48 तास काहीही न खाता पिता अविश्रांत धावपळ करून थकलेले जयदीप मेघना बाजूलाच उभे होते. पंडित काकू तोंडाने काही बोलल्या नाहीत. त्यांनी फक्त जयदीपकडे एकटक पाहिलं. मी तुझ्या भरोशावर माझ्या मुलाला पाठवलं होतं, हा भाव त्या नजरेत होता. एका आईची ती मुकी घायाळ नजर जयदीपला बघवेना. त्याने मोठ्या प्रयत्नांनी स्वतःवर नियंत्रण ठेवलं.
तुम्ही केव्हा निघताय? आमच्यासोबत येत आहे का? पंडित विचारत होते. सर तुम्ही निघा, आम्ही नचिकेतला घेऊनच येऊ, जयदीप गंभीरपणे म्हणाला. पंडितांनी थोडा वेळ जयदीपच्या चेहऱ्याकडे रोखून पाहिलं. मग आपल्या पत्नीच्या खांद्यावर हलकेच थोपटलं. चल तू, बैस गाडीत, आपण निघूया. तो म्हणतोय तर नक्की घेऊन येईल. पंडितांचा जयदीपवर किती विश्वास आहे हे बघून त्या परिस्थितीतही मेघनाला जयदीपचा अभिमान वाटला. आणि बोलता बोलताच जयदीपने मीच्या जागी आम्ही हा बदल केल्याने ती मनोमन सुखावली. पंडितांची टॅक्सी निघाली. बाकी मंडळी तर आधीच गेली होती. पोलीसही निघून गेले होते. जमलेली रिकामटेकडी गर्दीही हळूहळू पांगली. सगळीकडे सामसूम झाली. आणि नचिकेता जे मागे सोडून गेला ते भलं मोठं प्रश्नचिन्ह डोक्यावर घेऊन जयदीप आणि मेघना थकल्या पावलांनी हॉटेलकडे वळले. रिसेप्शन काउंटरवरती प्रौढ, स्थूल, गोल चेहऱ्याचे मॅनेजर बसले होते. त्यांच्या कपाळावर ठळक दुबोटी गंध लावलं होतं. जयदीप मेघनाला बघून ते समजूतदारपणे हसले. त्यांना एव्हाना सगळी कहाणी समजली होतीच. त्यांनी खोलीची किल्ली देता देता मृदूपणे विचारलं, चेकआउट करणार? नाही, उलट मुक्काम वाढवतोय. आहे ना खोली? का नाही, बसा, चहा घेऊ जरा. ते बाहेरच्या बाजूला आले आणि जयदीप मेघनाला सोफ्यावर बसवून स्वतः समोरच बसले. 2 दिवसापूर्वीच खोली घेताना मेघनाने स्वभावानुसार त्यांना हॅलो किंवा एक्सक्यूज मी वगैरे न म्हणता खोली मिळेल का काका असं विचारलं होतं. त्याचा परिणाम आता दिसत होता. तुम्ही स्वतःच शोधणार आहात त्याला? त्यांनी विचारलं. प्रयत्न करू, जयदीप थकल्या आवाजात बोलला. मी एक सांगू, परवापासून बघतोय मी. तुमच्यासोबत मोठमोठी पत्रकार वगैरे मंडळी होती, मी काही बोललो नाही. पण मला वाटतं तुम्ही चुकीच्या ठिकाणापासून सुरुवात केली आहे शोधाशोध करायला, ते म्हणाले. म्हणजे बघा, जो येतो तो त्या टपरीवाल्याला विचारतोय. तिथपासूनच शोध सुरू करतायत सगळे. पण त्याआधी तो इथे होता, या हॉटेलमध्ये. आपल्याकडे CCTV आहेत. या मुख्य दारातून येणारा जाणारा त्यात दिसतोच. आपण आधी हे बघू की पहाटे किती वाजता तो हॉटेल बाहेर पडला, म्हणजे पुढच्या वेळा जुळवता येतील. हे अजून कोणालाच सुचलं नव्हतं. त्यांचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा होता. कोणाच्या तरी तोंडी माहितीवरती किंवा स्मरणशक्तीवरती विसंबून राहण्याआधी CCTV सारखा प्रत्यक्ष पुरावा बघणं उपयुक्त होतं. या मार्मिक सूचनेबद्दल जयदीपने काकांचे मनापासून आभार मानले. त्यांनी लगेच हार्ड डिस्क मोठ्या TV स्क्रीनला जोडली आणि त्या दिवशीच्या पहाटे 3 पासूनचं फुटेज बघायला घेतलं. बरोबर 3:58ला नचिकेता मुख्य दाराबाहेर पडताना दिसला. आश्चर्य म्हणजे त्याने एकदाही मागे वळून बघितलं नाही. तो थबकलाही नाही. घरातून रोजच्याप्रमाणे बाहेर पडून ऑफिसला जाणाऱ्या व्यक्तीसारखा तो सफाईने वावरत होता. जेमतेम 2 मिनिटाचं ते फुटेज होतं. अनेकदा ते बघून झाल्यावरही समजलं ते एवढंच की नचिकेता पहाटे 4ला हॉटेल बाहेर पडला. म्हणजे नवीन काही नाही, नेमकी वेळ समजली इतकंच. केवळ उपचार म्हणून आणखी एकदा ते फुटेज बघत असताना मेघना अचानक म्हणाली, थांबा, पॉज कर, थोडं मागे जा आणखी, हां थांब इथेच. ती जे दाखवत होती त्याकडे तिघेही लक्षपूर्वक बघत होते. तेच दृश्य होतं. नचिकेता हॉटेलच्या दारातून बाहेर पडत होता. तो दार ढकलून बाहेर पडला. काही क्षणात दार पुन्हा बंद झालं. बस. काय दाखवतेस तू? माझ्या नाही लक्षात येत. जयदीप, नचिकेताकडे बघू नकोस, त्या काचेच्या दरवाजाकडे नीट लक्ष दे. आता जयदीपच्या लक्षात आलं ती कशाकडे लक्ष वेधून घेत होती ते. काचेचा दरवाजा बंद होत असताना क्षणभरासाठी बाहेरचं प्रतिबिंब त्यात पडलं. त्यात अस्पष्टपणे दिसत होतं की साडी नेसलेली एक तरुण स्त्री तिकडे बाहेर उभी आहे. असं जाणवत होतं की ती नचिकेताचीच वाट बघत असावी. अवघ्या 2 सेकंदात दार बंद झालं. प्रतिबिंब गेलं. कोण असावी ही बाई? दिस इज अनबिलिव्हेबल. आपला चष्मा ठीकठाक करत काका मध्येच बोलले, ती बाई नाही आहे, नीट बघा. ती साडी नाही, कफनी आहे, गोल गुंडाळलेली. आय थिंक
तो कोणीतरी बैरागी आहे, बहुधा नाथपंथी साधू. अगदी तरुण आहे म्हणून बाईसारखा वाटतो लांबून, पण तो मुलगाच आहे. ही नाथपंथी मंडळी इथे खूप दिसतात. वरती गोरक्षनाथांचं मंदिर आहे, दर्शनाला येत असतात. जयदीपला अचानक टपरीवाल्याचं बोलणं आठवलं. दुसरा पोरगेल असा त्याच्या जोडीने चालला होता खरा. जयदीपच्या डोक्यात वेगाने चक्र फिरू लागली. साधू खरेही असतात आणि त्यांच्या वेशात बदमाशही असतात. आता नचिकेताच्या जाण्याचा आणखी एक पर्याय दिसत होता, त्याचं पद्धतशीर अपहरण. याही दिशेने विचार करणं आवश्यक होतं. नचिकेता गेला की त्याला नेलं? जयदीपने थोडक्या शब्दात शंका बोलून दाखवली. अपहरणाची शक्यता समोर येत आल्याबरोबर सगळेच कमालीचे गंभीर झाले. कारण आता अवघडपणे विचारपूस करत शोध घेणं धोक्याचं होतं. त्यात नचिकेताच्या जीवाला धोका होता. अपहरण करणारे सहसा एकटे दुकटे नसतात, त्यांची टोळी असते आणि त्यांचे खबरे सगळीकडे असतात. शोध घेणारे आपल्यापर्यंत पोचतील अशी शंका आली की पुरावा नको म्हणून ते पळवलेल्या व्यक्तीला मारून टाकायला मागे पुढे बघत नाहीत. ही सगळी कार्यपद्धती पत्रकार म्हणून जयदीप मेघनाला माहिती होती. त्यामुळे जयदीपने काकांना विश्वासात घेतलं. काका, आम्ही नचिकेताला शोधायला जातोय हे कोणालाही समजू देऊ नका प्लीज. प्लीज, त्याच्या जीवाला धोका होईल. आणखीन एक विनंती होती, तुमच्या रजिस्टरमध्ये आम्ही खोली सोडली अशीच नोंद करा. आम्ही रात्री उशिरा मुक्कामाला येऊ, पण कोणीही गुपचूप रजिस्टर तपासलंच तर आम्ही निघून गेलोय असं त्याला वाटायला पाहिजे. काकांनी त्यांना निश्चिंत राहायला सांगितलं. जयदीप मेघनाने बिल चुकतं करून हॉटेल सोडलं अशी रीतसर नोंद करून घेतली. स्वतःचा मोबाईल नंबर त्यांना दिला आणि बजावलं, काहीही गरज पडली तर अर्ध्या रात्री फोन करा. काही वेळाने जयदीप मेघना पुन्हा बाहेर पडले. नचिकेतानं मागे सोडलेलं प्रश्नचिन्ह आता अधिकच जड वाटायला लागलं होतं. प्रदक्षिणा मार्गावर दिवसरात्र गर्दी असतेच. त्यामुळे अनेक भाविकांच्या गर्दीत जयदीप मेघना सहज सामावून गेले. आजूबाजूला बघत तो तरुण नाथपंथी मुलगा दिसतोय का याचा अंदाज घेत ते गोरक्षनाथ गुहेकडे जात होते. काही नाथपंथी साधू त्यांना दिसले सुद्धा, पण ते सगळे प्रौढ किंवा वयस्कर होते. गोरक्षनाथ गुहेपाशी आल्यावर दोघे थांबले. आता काय करायचं हा प्रश्न होता. हातातल्या मोबाईलमध्ये नचिकेताचा फोटो होता, पण आता तो दाखवून चौकशी करणं धोक्याचं होतं. एक तरुण पोरगेल अशा नाथपंथी साधूची उघड चौकशी करणं शक्य नव्हतं. काय करावं? गोरक्षनाथांच्या घुमटीपाशी येणारे साधू अलख निरंजन असा घोष करत होते. तो मंत्रघोष जयदीपच्या डोक्यात नकळत पक्का बसला. अलख निरंजन. खूप वेळ त्याला गप्प बसलेला बघून मेघनाने विचारलं, काय विचार करतोयस? तोच, दुसरा काय? तो गेला की त्याला नेलं? की त्याला बोलावलं? अगदी अचानक शेजारून आवाज आला. दोघांनीही विलक्षण दचकून बघितलं. बहुधा त्यांचं लक्ष नसताना एक प्रौढ साधू त्यांच्याजवळ दगडी कट्ट्यावर येऊन बसला होता. तोच बोलत होता. काय म्हणालात? तीही एक शक्यता आहेच की, ती तुम्ही विचारात घेतली नाही. हे बघा, खरं आहे, माझा काही संबंध नाही. मी मध्ये पडण्याचं कारणही नाही. पण असं बघा, मी संन्यासी आहे, ओके? म्हणजे मुळातच नागरी सभ्यतेचे संकेत पाळण्याची माझ्यावर जबाबदारीच नाही. शिष्टाचार मला लागू पडतच नाहीत. दुसरं असं की कशाचाही शोध घेताना पर्यायांना बंधन घालू नये. फक्त संबंध असलेल्यांकडेच चौकशी करणं म्हणजे आपला परीघ आपणच लहान करून घेणं आहे. पटतंय? परीघ वाढवा. साधूबाबा अगदी सहजपणे मिश्किल आवाजात बोलत होते. आणि हा परीघ नक्की कसा वाढवायचा? जयदीप किंचित खोचकपणे बोलला. यावर त्या साधूने आपल्या स्थिर नजरेने बराच वेळ पाहिलं आणि तो हसला. हे तू विचारावंस? ऑफ ऑल द पर्सन्स? साधूबाबा तू वरती विशेष जोर देऊन म्हणाले. जयदीपच्या अंतर्मनात कुठेतरी एक परिचित झंकार उठला. हा कोण आहे? त्याने स्वतःलाच प्रश्न केला. तोपर्यंत साधूबाबा उठले सुद्धा होते. आधी नंदीचं दर्शन घ्यावं आणि मग भोलेनाथांचं, तशी रीत आहे.
एवढं बोलून ते बघता बघता इतर भाविकांच्या घोळक्यात मिसळूनही गेले. जयदीप आणि मेघना अर्थपूर्ण नजरेने एकमेकांकडे बघत होते. जरा वेळाने जयदीपने शांतताभंग केला. हे अपहरण नाही, निदान नेहमीचं गुन्हेगारी अपहरण तरी नाही हे नक्की. पण त्यामुळे नचिकेताच्या गायब होण्यामागचं गूढ आणखीन वाढलं आणि त्याला शोधण्याची जबाबदारीसुद्धा वाढली. आता मेघनाने महत्त्वाचा प्रश्न विचारला. आता हे बघू की शंकर आणि नंदी कुठे आहेत. उघडच आहे की त्यांना प्रत्यक्ष शंकराचं मंदिर अपेक्षित नव्हतं. ते एक रूपक होतं बोलण्यातलं. बघ, आपण कुठे आलो? गोरक्षनाथ मंदिरापाशी. जर गोरक्षनाथ हे भोलेनाथ म्हणजे शंकर असतील तर त्यांचा नंदी, त्यांचा शिष्योत्तम कोण? कोण? मला या गोरक्षनाथांबद्दल फारशी माहिती नाही. मलाही कामापुरतीच आहे, पण सध्या ती पुरेशी आहे. गोरक्षनाथांचे शिष्य होते गहिनीनाथ. इथे ब्रह्मगिरीच्या रानात कुठेतरी गहिनीनाथांची गुहा आहे. तिथेही भाविक दर्शनाला जात असतात. गहिनीनाथ गुहा. चला. मेघनाने उठून जीन्सवरची धूळ झटकली आणि उठण्यासाठी जयदीपला हात दिला. तो हात तसाच धरून जयदीप विचारात गढून बसून राहिला. 2 गोष्टींचं कोडं उलगडत नाही. म्हणजे तेव्हा लक्षात आल्या नाहीत. एक म्हणजे मी जेव्हा प्रदक्षिणेला येणार ना असं विचारलं होतं तेव्हा नचिकेता म्हणाला, तिकडे जायचंच आहे. यायचं आहे असं नाही बोलला. आणि दुसरं म्हणजे त्या फुटेजमध्ये नचिकेता सरळ दार ढकलून बाहेर गेलेला दिसला. मग त्यात कोडं कसलं? त्याने दाराची कडी उघडलेली दिसली नाही. विचार कर मेघनाथ, ते एक साधारण हॉटेल आहे. त्याला अंगण, लॉन वगैरे काही नाही बाहेर. दारातून बाहेर आलं की 2 पायऱ्या उतरून थेट रस्त्यावर. आत फक्त एक नोकर असतो रात्री. अशा ठिकाणी कोणी दरवाजा नुसता लोटलेला ठेवेल रात्रभर? शक्यच नाही. पण नचिकेता सरळ बाहेर गेला. मग दाराची कडी कोणी काढली की मुद्दामच उघडी ठेवली? यावर मेघनाने फक्त त्याच्या हाताला किंचित झटका दिला आणि ती पुन्हा तेच म्हणाली, चला. गहिनीनाथ गुहा गंगाद्वारच्या मार्गावरती आहे. तिथे फार मोठी गर्दी सहसा नसते. आता तर संध्याकाळ होत आली होती, त्यामुळे लोक अगदीच सुरळक होते. गुहेच्या आत तर कोणीच येत जात नव्हतं. बाहेरून नमस्कार करून पुढे जात होते. जयदीप मेघना गुहेच्या आत शिरले तेव्हा त्यांच्याकडे कोणाचं लक्षही गेलं नाही. विठ्ठलपंत आपल्या कुटुंबाला घेऊन त्र्यंबकेश्वरला राहायला आले त्यावेळी नित्याप्रमाणे प्रदक्षिणा घालत असताना एके दिवशी थोरला निवृत्ती हरवला. जवळजवळ 7-8 दिवस त्याचा ठाव ठिकाणा लागला नव्हता. नंतर तो आला, पण निवृत्ती म्हणून नाही, तर निवृत्तीनाथ म्हणून. त्याला याच गुहेत श्री गहिनीनाथांनी नाथपंथाची दीक्षा दिली. इथे तो 7 दिवस तत्त्वज्ञान शिकला. तीच ही गुहा. ही कथा या भागातल्या प्रत्येकालाच माहीत आहे. गुहेच्या आत गेल्यावर असं जाणवतं की बाहेरून जेवढी वाटते त्यापेक्षा ती आतून बरीच मोठी आहे. आत एके ठिकाणी धुनी पेटली होती. तिच्यासमोर एक साधू पाठमोरा बसलेला दिसत होता. जयदीप मेघनाची चाहूल लागताच तो साधू किंचित वळला. त्याचा चेहरा बघताच लक्षात आलं की तो साधू वरती गोरक्षनाथ गुहेबाहेर भेटला होता. का कोणास ठाऊक, पण त्याला तिथे बघून जयदीपला अजिबात आश्चर्य वाटलं नाही. जणू काही तो तिथे भेटेल हे जयदीपने गृहीतच धरलं होतं. त्या साधूला नमस्कार करून दोघे बाजूला बसले. त्यांच्याकडे बघून तो अगदी मित्रत्वाने हसला. आधीच सांगतो, मी कोण ते विचारू नका. उत्तर मिळणार नाही आणि माझ्या ओळखीची गरजही नाही. एवढंच सांगा की नचिकेता सुखरूप आहे ना? मेघनाने विचारलं. अर्थातच, त्याला काय होणार आहे? आणि जयदीप मेघनाच्या मनावरचं सगळं ओझं उतरलं. त्यांना हायसं वाटलं. तो घरी कधी येईल? जयदीपने अंदाज घेत विचारलं. ते मी नाही सांगू शकत. ते त्याच्यावरच अवलंबून आहे. साधूबाबा किंचित हसले. आम्ही तरी भेटू शकतो की नाही त्याला? करा प्रयत्न. मला परवानगी कसली विचारताय? तो काय माझ्या ताब्यात आहे? असं वाटतंय की काय तुम्हाला? दॅट्स रिडिक्युलस. तसं नाही, पण मग कुठे आहे तो? ज्ञानगंज. ज्ञानगंज हे कुठे आलं? काय रे हे? मला काय चौकशीचं काउंटर समजलंस की काय? जेवढं शक्य होतं तेवढं तुम्हाला मी सांगितलं. आता ते हातातलं यंत्र वापर की जरा.
गूगल सर्चचा वापर कर. ज्ञानगंजबद्दल हवी तेवढी माहिती मिळेल. एक विचारू, तुम्ही आमच्यासाठी एवढे कष्ट का घेताय? सोपं आहे, तुम्ही त्याच्यासाठी घेताय म्हणून. दुसऱ्यासाठी काही करणं हा सांगुलपणा, हा साथीचा रोगच आहे असं समजा. तो कुठे आणि कसा पसरेल ते आदिनाथच जाणतात. आणि हे बघ, तुला ज्ञानगंजचं नाव सांगितलं कारण तुम्ही तिथे जाऊ शकाल. तेवढे सक्षम आहात तुम्ही असं आम्हाला वाटतं. एरवी तिथे जाणं जवळजवळ अशक्य आहे, पण तुम्हाला अनुभव आहेत. तरीही ते सोपं नाही, अजिबात सोपं नाही. बघा, विचार करा आणि मगच निर्णय घ्या. नक्की जाणार, जयदीप गंभीर आवाजात म्हणाला. आता तर निश्चित जाणार. धन्यवाद महाराज, मेघना म्हणाली. अलख निरंजन, त्यांनी आशीर्वाद दिला. त्र्यंबकेश्वरून नाशिक, तिथून मुंबई, नंतर विमानाने दिल्ली मार्गे जम्मू, पुढे दुसऱ्या छोट्या विमानाने लेह. एवढ्या सततच्या प्रवासाने जयदीप मेघना अतोनात थकले होते. शिवाय त्यांच्या क्रेडिट कार्डलाही गळती लागली ती वेगळी. पण यातल्या कशालाच इलाज नव्हता. हाच प्रवास रेल्वे आणि बसने करण्याइतका वेळ हाताशी नव्हता. जयदीपने पंडितांना शब्द दिला होता, त्यामुळे पैशांचा विचार करून चालणार नव्हतं. लेहपर्यंतच्या प्रवासाला एक निश्चित दिशा होती. ज्ञानगंजबद्दल जी माहिती नेटवरून मिळाली ती फारच गोंधळात टाकणारी होती. हेच ठिकाण पुराणांमध्ये सिद्धाश्रम या नावाने सापडतं. तिबेटी परंपरेनुसार याच ठिकाणाला शंभाला किंवा शांग्रीला म्हणतात. इंग्रजीत या ज्ञानगंजचं नाव दी सिटी ऑफ इमॉर्टल्स असं आहे. त्याच्या अस्तित्वाबद्दल ठिकठिकाणी उल्लेख आहेत, पण त्याचे नेमके अक्षांश रेखांश, त्याचं नकाशावर स्थान कुठेच नाही. हिमालयात भारत तिबेट सीमेवरती कुठेतरी ज्ञानगंज आहे असं म्हणतात. त्याची कीर्ती एवढी की या नेमक्या ठिकाणाचा शोध घेण्याचा प्रयत्न दुसऱ्या महायुद्धात खुद्द हिटलरनेही केला होता. चीनचं सरकार तर कायमच या शांग्रीलाचा शोध घेत असतं. भारतातल्या काही योगींचा असा दावा आहे की त्यांनी ज्ञानगंज स्वतः पाहिलं आहे. अर्थातच त्यांच्यावर फारच थोड्या लोकांचा विश्वास आहे. तत्त्वज्ञांच्या मते ज्ञानगंज ही एक जागा नसून संकल्पना आहे. तर पराभौतिकशास्त्रावर विश्वास असणाऱ्यांच्या मते ज्ञानगंज हे याच विश्वात पण वेगळ्या मितीमध्ये अस्तित्वात आहे. त्या मितीला आपल्या जगाचे नियम लागूच नाहीत. आणि या मितीत जाण्यासाठी ज्ञानगंजचे दरवाजे म्हणून भारतात काही पोर्टल्स आहेत. एकूण काय, तर ज्ञानगंज ही गुगल मॅपवरती सहजी आढळणारी जागा कधीच नव्हती. तो शोधण्याचा विषय होता. म्हणूनच लेहपासून पुढच्या प्रवासाला दिशा नव्हती. अंधारात दिव्याचं बटण शोधण्यासाठी चाचपडत राहावं तसला प्रकार होता. जयदीप मेघनाने ठरवलं की दुसऱ्या दिवशी सकाळी शोध मोहिमेला सुरुवात करायची. तोपर्यंत शरीराला आणि मनाला पूर्ण विश्रांती द्यायची. मेघनाने सुचवलं की आजूबाजूच्या जुन्या प्राचीन मठांपासून चौकशीला सुरुवात करू. अशा गूढ जागेविषयी काही माहिती मिळालीच तर ती मठांमध्येच मिळेल. एरवी अशा शोधमोहिमा त्यांना मनापासून आवडत होत्या, पण यावेळी कितीही नाही म्हटलं तरी नचिकेताची काळजी कुठेतरी अंतर्मनात सतत जाणवत होती. संध्याकाळी लेहच्या गल्लीबोळातून दोघेही निरुद्देश फिरत होते. कडाक्याच्या थंडीमुळे त्यांच्या नाकांचे शेंडे बधीर झाले होते. फिरता फिरता एका छोट्या गल्लीमध्ये एक टपरीवजा हॉटेल दिसलं. बाहेर तिबेटी लिपीत त्याचं नाव लिहिलं होतं. त्यावरून काहीच बोध होत नव्हता, पण ते हॉटेल आहे एवढं कळत होतं. चांगला कडकडीत गरम चहा घेऊया असा प्रस्ताव मांडून जयदीप त्या हॉटेलमध्ये शिरला. मेघनाने थोडी कुरकुर केली की जरा बऱ्या ठिकाणी जाऊ, पण जयदीप तोपर्यंत आत शिरलासुद्धा. मग तिचाही नाईलाज झाला. हॉटेलच्या आतलं वातावरण बाहेरच्या सारखंच सुमार होतं. अगदी मिणमिणता उजेड, जुनाट फर्निचर, कळकट पडदे वगैरे. अशा ठिकाणी गल्ल्यावरती दाढीचे खुंट वाढवलेला तसाच कळकट वयस्कर इसम अपेक्षित असतो. इथे मात्र त्यांचा अपेक्षाभंग झाला. गल्ल्यावरती एक 14-15 वर्षाचा गोरा पान देखणा मुलगा बसला होता. जयदीप मेघना आत आले तसा तो त्यांच्याकडे बघून विलक्षण मार्दवाने हसला. त्याचं ते हसू आजूबाजूच्या वातावरणाशी अगदीच विसंगत, प्रसन्न असं होतं. एक स्थानिक वेटर सदृश इसम त्यांच्यापाशी येऊन म्हणाला, साहब फैमिली रूम में बैठिए, क्या लेंगे? 2 चाय, एकदम गरम. जी, आप बैठिए.
त्याने एका पडद्याकडे बोट दाखवलं. तो कळकट पडदा सरकवून जयदीप मेघना त्या फॅमिली रूममध्ये गेले. तसंच जुनाट टेबल आणि भोवती 4 प्लॅस्टिकच्या मळकट खुर्च्या असा थाट तिकडे होता. पण का कोणास ठाऊक इतक्या रद्दी गोष्टी आजूबाजूला दिसत असूनही तिथे उदास कंटाळवाणं अजिबात वाटत नव्हतं. बाहेरच्या कडाक्याच्या थंडीमुळे असेल कदाचित, पण आत छान उबदार वाटत होतं. ती दोघंही सुस्तावून बसली. सवयीप्रमाणे दोघंही हातातल्या मोबाईलकडे बघण्यात गर्क होती. समोर टेबलावरती बिना दुधाचा काळसर चहा कहावा आणून ठेवल्याचं जाणवलं, पण त्यांनी वर बघितलं नाही. जया दादा, कसा आहेस? नचिकेतचा आवाज आला. तसे दोघेही प्रचंड दचकले. जयदीपच्या हातातला मोबाईल अक्षरशः खाली पडला. त्यांनी विस्मयचकित होऊन वर पाहिलं. एका खुर्चीवर नचिकेता हाताची घडी घालून शांतपणे बसला होता. दोघंही वेड्यासारखे त्याच्याकडे नुसते बघतच राहिले. कुणालाच बोलणं सुचेना. सॉरी, माझ्यामुळे तुमची एवढी धावपळ चालली आहे. आम्हाला वाटलं तुम्ही आईबाबांबरोबर परत निघून जाल, पण तुम्ही तर इथपर्यंत आलात. नचिकेत, हा काय प्रकार आहे? तू इथे काय करतोयस? मेघनाने विचारलं. मी अगदी ठीक आहे ताई, आणि इथे बोलावलं म्हणून आलो आहे. कोणी बोलावलं? नचिकेता फक्त मंद हसला. त्याने नकारार्थी मान हलवली. जयदादा, ते माझ्यापुरतंच राहू दे. रायगडावर काय झालं होतं ते तू कधी सांगतोस का 4 चौघांना? जयदीप चकित होऊन बघत होता. नचिकेता प्रचंड बदलला होता. प्रगल्भ झाला होता. 4 चौघांना आताही नाही सांगणार, तो म्हणाला. तेही खरंच आहे. तुम्ही 4 चौघांसारखे कधीच नव्हता. नचिकेताने प्रांजळपणे कबूल केलं. आम्हाला असं सांगण्यात आलं की तू ज्ञानगंजला असशील. मी ज्ञानगंजलाच आहे. म्हणजे आत्ता या क्षणी तुम्ही, मी, आपण ज्ञानगंजमध्येच आहोत. हा खरोखरच धक्का होता. हे ज्ञानगंज? जयदीप मेघनाची कल्पना होती की कुठेतरी दुर्गम पहाडावर अज्ञात ठिकाणी ज्ञानगंज असेल. मानवी वस्तीपासून दूर, गूढ, अनाकलनीय असं नगर. पण हे ज्ञानगंज? अनबिलिव्हेबल. ज्ञानगंज याच धर्तीवर पण या मितीत नसलेलं ठिकाण आहे. आईन्स्टाईनचा सापेक्षतावाद इथे पूर्णत्वाला गेला असं समजा. नचिकेता बोलत होता, पण असं वाटत होतं की तो फक्त शब्दोच्चार करतोय. बोलणारा कुणीतरी वेगळाच आहे. नाथपंथाचं हे माहेर घर आहे. ज्ञानगंजच्या रहिवाशांना जरामरण चक्र नाही. इथे काळ थांबलेला आहे. तुम्ही सगळ्या पुराणकथा बघा. नाथपंथातील अधिकारी व्यक्तींच्या लौकिक मृत्यूबाबत काहीही आढळणार नाही. बहुतेकांनी संजीवन समाधी घेतली असाच उल्लेख सापडेल. नाथपंथाचे आदिगुरू म्हणजे गुरुदेव दत्त, ते आजही संचार करतात अशी श्रद्धा आहे. आदिनाथ म्हणजे शंकर, ज्यांनी नाथपंथाचा प्रसार केला ते नवनाथही बघा. कोणाच्याही मृत्यूचा उल्लेख नाही. सारेच समाधिस्थ. गुरुशिष्य असले तरी दोघेही तसेच. पण तुला हे सगळं कोणी सांगितलं? इथे प्रत्येकाला आपला मार्गदर्शक मिळतो. मलाही मिळाला. त्याचं दर्शन घडेल आम्हाला. सोपानदादा, नचिकेताने हलकेच हाक मारली. बाहेरच्या गल्ल्यावर मग ज्याला बघितलं होतं तो मुलगा पडदा सरकवून आत आला. हा 14-15 वर्षाचा मुलगा मार्गदर्शक? पण हा प्रश्न चेहऱ्यावर उमटू न देता जयदीप मेघनाने त्याला प्रणाम केला. तिकडे त्र्यंबकेश्वरला याला घ्यायला आपण आला होता? मेघनाने न राहावून विचारलं. त्यावर सोपानदादा हसला. होय माऊली, मीच होतो. त्याचा हात धरून इथे आणण्याचं काम माझं होतं. आमची तशी इच्छा होती. आमच्या सिद्धाश्रमात आम्ही नेहमी एकत्रित विचार करतो. सगळ्यांचे विचारतंतू जोडलेले आहेत. आमच्यापैकी प्रत्येकजण हा त्या सामूहिक विचारकोशाचा एक भाग आहे. यालाच तत्त्वज्ञांनी समष्टी म्हटलं आहे. तुमच्या परिचित ज्ञानभाषेत याला जेस्टाल्ट म्हटलं आहे. हे सगळं तुम्हालाही माहिती आहे, पण अडचण ही की आपल्याला काय माहिती आहे हे मात्र माहीत नाही. एकोहम बहुस्याम असं उपनिषदांमध्ये म्हटलं आहे, त्याचाच हा मूर्त आविष्कार आहे. नचिकेता आता या समूह मनाला जोडला जातोय. त्याला कसं काय निवडलं तुम्ही? निवडत कोणीच कोणाला नाही. ती निवड जन्मतःच झालेली असते.
ओळख पटायला काही वेळ जावा लागतो. माझ्या गुरुदेवांना माझ्या दादांना वयाच्या 10व्या वर्षी पटली. आपले गुरुदेव श्री निवृत्तीनाथ, माझे थोरले बंधू, त्यांना त्यांच्या गुरुदेवांनी याच गुहेत आपली ओळख पटवून दिली, ज्या गुहेत तुम्ही गेला होतात. आलं लक्षात? जयदीप अवाक झाला. त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले. थोरले बंधू निवृत्तीनाथ म्हणजे सोपानदादा हा? तो केवळ डोळे विस्फारून बघत राहिला. सोपानदादा मंद हसला. मीच तो, ज्ञानेश्वरांचा धाकटा बंधू आणि मुक्ताईचा थोरला बंधू सोपाना. जयदीपला आठवलं संत नामदेवांचे समाधीचे अभंग. या 4ही भावंडांच्या समाधीप्रसंगी ते हजर होते. कोणाचाही लौकिक मृत्यू नाही. प्रत्येकाने सजीव सचेतन समाधी घेतली. अगदी मुक्ताईने सुद्धा एका प्रकारे समाधीच घेतली. निरांजनी वीज कडाडली जेव्हा, मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली. म्हणजे ही भावंडे समाधी घेऊन लौकिकाच्या फक्त आड गेली आणि इथे ज्ञानगंजमध्ये किंवा सिद्धाश्रमात निवास करून आहेत. आता अंदाज येतोय. याच पंथातले ऋषी चांगदेव 1400 वर्ष कसे जगले. इथे काळच थांबतो. म्हणूनच इंग्रजीत सिटी ऑफ इमॉर्टल्स. सिद्धाश्रम हा असाच दिसतो? न राहवून मेघनाने विचारलं. तो तुम्हाला हवा तसा दिसतो. या क्षणाला या नचिकेताच्या दृष्टीने तो एका विद्याश्रमात आहे. या आश्रमाच्या अतिथी कक्षात आपण सारे बसलो आहोत. तो त्याचा अभ्यास मध्येच सोडून तुम्हाला भेटायला आला आहे. तुम्हाला आत्ता ही एक कोंदट छोटी खोली दिसतीये, पण तो खिडकीवरचा पडदा सरकवून बघा जरा. मेघनाने उत्सुकतेने पडदा सरकवला. बाहेर सुरेख हिरवळ पसरली होती. काही अंतरावर शुभ्र पाण्याची छोटीशी नदी होती. पलीकडे हिमाच्छादित डोंगर होते आणि ते सगळं खरं होतं. निव्वळ आभास नव्हता. तिकडून येणारी वाऱ्याची सुगंधी झुळूक जाणवत होती. पक्ष्यांचा आवाज ऐकू येत होता. मोठ्या प्रयासाने नाईलाजाने तिने त्या साऱ्या दृश्यावरून नजर हटवली. हे जे एक समूहमन आहे, समष्टी आहे, त्याचा समन्वय कोणीतरी असेल ना? असा कोणीतरी ज्याला सगळं ज्ञानगंज मानतं, त्याच्या संमतीला महत्त्व देतं. नाथपंथात गुरुशिष्य परंपरा काटेकोरपणे पाळली जाते. मग या गुरुपरंपरेत ज्ञानगंजचं सर्वोच्च गुरुस्थान कोणाला तरी असेलच ना? आहे तर. या ज्ञानगंजलाही आदरणीय असा एक योगीराज आहे. तो सहसा कोणत्याही निर्णयात ढवळाढवळ कधी करत नाही, कोणाला सूचनाही देत नाही. पण तो सगळ्यांनाच प्रिय आहे. तो त्याच्या लौकिक जगातही असाच सर्वप्रिय होता आणि इथे पारलौकिकातही सर्वप्रिय आहे. असं समज की त्याच्या नावानेच ज्ञानगंज ओळखलं जातं. जयदीपच्या डोक्यात आता प्रकाश पडला. गंज म्हणजे नगर आणि ज्ञान हा हिंदी भाषिक उच्चार झाला. मूळ शब्द ज्ञान. म्हणजेच ज्ञानगंजचं मराठी रूपांतर ज्ञाननगर असं होईल. ज्ञानाच्या, ज्ञानदेवाच्या नावाचंच नगर. खरंच की स्वतः ज्ञानदेवांनी पसायदानात उल्लेख केला आहेच की. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. याचा अर्थ इथे गाव हे केवळ लक्षार्थाने नव्हे तर प्रत्यक्षातल्या गावाचं वर्णन आहे. चेतना चिंतामणींचे गाव. जयदीप स्वतःशीच पुटपुटला. किती यथार्थ वर्णन आहे. हे लिहिणारा शेवटी ज्ञानियांचा राजा होता, ज्ञानगंजचा खरा अधिकारी. मनात एक विचार आला. तसं जयदीपने ते काहीतरी बोलण्यासाठी तोंड उघडलं, पण विचार बदलून तो गप्प बसला. सोपानदादा त्याच्याकडे बघून किंचित हसला. एक दीर्घ निश्वास सोडून जयदीप नचिकेताकडे वळला. त्याला म्हणाला, हे बघ नचिकेता, मी तुझ्या आईबाबांना शब्द दिला होता तुला घेऊन येतो म्हणून. जयदादा, तू माझ्या वतीने असा परस्पर शब्द देणं योग्य नव्हे, नचिकेताने अगदी सौम्यपणे सांगितलं. पण असं करता येईल. तो पुढे बोलू लागला. काही वेळाने नचिकेता तिकडून निघून गेला. सोपानदादा मात्र तिथेच होता. त्याने त्या फॅमिली रूमचा पडदा स्वतःच्या हातांनी बाजूला केला आणि जयदीप मेघनाला म्हणाला, चला. त्यांनी बाहेर पाऊल टाकलं तेच एका अपरिचित जागेत. मघाचा गल्ला, कळकट फर्निचर वगैरे तिथे काहीही नव्हतं. ते एका गुहेसारख्या जागेत उभे होते. त्यांच्या एका हाताला
दगडात कोरलेल्या वर जाणाऱ्या पायऱ्या होत्या. खाली सारवलेली जमीन होती. त्याच्या बरोबर मध्ये लाकडी आसन होतं. त्याच्यावर छोटा चौरंग होता. त्या चौरंगावरती एक हस्तलिखित पोथी ठेवली होती आणि त्या लाकडी आसनावरती अवघ्या विशीचे कमालीच्या बाहेर देखणे प्रसन्नवदन असे श्री ज्ञानदेव पद्मासनी बसले होते. त्यांच्या गळ्यात ताज्या टवटवीत मोगऱ्याच्या फुलांची माळ होती. अवघ्या गुहेत एक अनाकलनीय अपरिचित सुगंध दरवळत होता. अवचिता परिमळू झळकला आळूमाळू, मी म्हणजे गोपाळू आला गे माये. मेघनाला ओळी आठवल्या. हीच ज्ञानेश्वर माऊलींची संजीवन समाधी तर. इथेच वरती अजान वृक्ष आहे. सिद्धेश्वराचं मंदिर आहे. म्हणजे काही फूट वरती तिथे आळंदीत अक्षरशः जनसागर पसरला असेल. आणि इथे समाधीच्या गुहेत. सोपानदादा पुढे झाले. त्यांनी ज्ञानेश्वरांना साष्टांग नमस्कार घातला. आपल्या धाकट्या भावाकडे बघून ज्ञानदेव कमालीच्या ममतेने हसले. त्यांनी आसन न मोडता सोपानाच्या पाठीवरून हात फिरवला. जयदीप मेघना मंत्रमुग्ध होऊन पुढे झाले. त्यांनीही दंडवत घातला. माऊली, यांना आपल्या दर्शनाची खूप आस होती. सिद्धाश्रमी आले होते. भगवान श्री परशुरामांचा अनुग्रह आहे दोघांवर, सोपानदादांनी सांगितलं. विठू माऊली कल्याण करो. एखाद्या चांदीच्या घंटेसारख्या अविलक्षण मधुर स्वरात शब्द कानावर पडले. आईच्या ममतेने माऊलींनी या दोघांकडेही बघितलं. त्यांच्याकडे नुसतं बघून भान हरपत होतं. या 20-21च्या मुलाला, पुरुषाला गेली कित्येक शतके अवघा महाराष्ट्र माऊली का म्हणतो याचं उत्तर त्यांच्याकडे बघून मिळालं. 1400 वर्ष जगलेला ऋषी चांगदेव या मुलापुढे का नतमस्तक झाला याचं कोडं आता उलगडलं. जयदीप आणि मेघनाच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रूंचा पडदा उभा राहिला. सगळं धूसर दिसायला लागलं. तो क्षण कधी संपूच नये असं तीव्रतेने वाटत होतं. किती वेळ तसा गेला याचं भानही उरलं नाही. खांद्यावर सोपानदादाने हलकेच थोपटलं. तसे ते भानावर आले. त्यांनी सोपानदादांनी हाताला धरून गुहेच्या एका अंगाला नेलं. तिथे छोटंसं दार होतं. त्यातून ते बाहेर पडले. जयदीप मेघनाने भानावर येऊन आजूबाजूला पाहिलं. लेहच्या त्या छोट्याशा गल्लीमध्ये ते रस्त्यावर उभे होते, दोघंच. तिबेटी लिपीत काहीतरी नाव लिहिलेलं ते टपरीवजा हॉटेल समोरच होतं. कळकट फर्निचर, जुनाट पडदे, अंधारलेली खोली आणि या वातावरणाला साजेसा असा एक कळकट तिबेटी इसम गल्ल्यावर बसला होता. हातात बोटांच्या बेचक्यात धरलेली बिडी जोरजोरात ओढत तो खोकत होता. जयदीप आणि मेघनाने एकमेकांकडे साभिप्राय पाहिलं आणि ते त्याच पावली मागे सरले. पंडित संपादक आणि पंडित काकूंच्या समोर दोघं बसले होते. नचिकेताला एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीची नोकरी कशी अनपेक्षितपणे मिळाली आणि तो तातडीने त्यांच्याकडे कसा रुजू झाला याची सविस्तर हकीकत त्यांनी आलटून पालटून सांगितली. सध्या नचिकेताचं ट्रेनिंग सुरू असल्यामुळे तो घरी येऊ शकणार नाही. त्याला कदाचित परदेशातही पाठवतील, हेही त्यांनी सांगितलं. त्यांच्या बोलण्यावर विश्वास न ठेवण्याचं काहीच कारण नव्हतं, कारण जयदीपने त्याच्या मोबाईलमध्ये नचिकेताची व्हिडिओ क्लिपच आणली होती. ती त्याने दाखवली. जयदीपला माहीत होतं की त्या क्लिपमध्ये पंडित पतीपत्नींना त्यांचा नचिकेता रुबाबदार फॉर्मल सूटमध्ये दिसेल. त्याच्या मागे एका मोठ्या कंपनीची आलिशान इमारतही दिसेल. तो अधूनमधून त्याच्या व्हिडिओ क्लिप्स पाठवणार होता, कारण कंपनीचे सुरक्षा नियम फारच कडक होते. हे सगळं त्या व्हिडिओमध्ये तो स्वतःच सांगत होता. पंडित काकू हे सगळं बघून समाधानी वाटल्या. फक्त आपला मुलगा न सांगता निघून गेला याची नाराजी शिल्लक होती. पण स्वतः पंडित संपादक मात्र थोडे अबोल होते. त्यांनी नचिकेताच्या नोकरीबाबत फारशी प्रतिक्रिया दिली नाही. ते आपल्या पत्नीला एवढंच म्हणाले, अलीकडे मुलं स्वतःचे निर्णय असेच घेतात, चालायचंच. एवढं म्हणून त्यांनी काकूंना चहा आणायला सांगितला. त्या आत गेल्यावर मात्र त्यांनी जयदीपकडे रोखून प्रश्नार्थक पाहिलं. सर प्लीज, तो खरंच आनंदात आहे, तर शपथेवर सांगतो, जयदीप म्हणाला. त्यावर पंडित काहीतरी बोलू बघत होते, पण तेवढ्यात काकू काहीतरी निमित्ताने पुन्हा बाहेर आल्या. त्यांच्याकडे बघून पंडितांनी आपले शब्द बदलले. असं अचानक त्या कंपनीबद्दल त्याला कोणी सांगितलं? त्यांनी जयदीपला काहीशा संशयाने विचारलं. अचानक नाही सर, त्याला आधीच इंटरव्ह्यूचा कॉल आला होता,
पण तो आपल्याला कोणाला बोलला नाही इतकंच. जयदीपने खुलासा केला. पंडितांनी समजल्यासारखी मान हलवली. याची पोस्ट काय असेल? त्यांनी विचारलं. खूप वरची, आपल्या कल्पनेपेक्षा खूप वरची. त्याच्या कंपनीच्या मालकांना माझाही नमस्कार सांग, पंडित नजर चुकवत बोलले. मालक आळंदीत असतात, नकळत मेघना बोलून गेली आणि तिने क्षणात जीभ चावली. पण ते ऐकताच पंडितांच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलले. त्यांना कसला तरी उलगडा झाला असावा. भाग्य त्याचं, अशा ठिकाणी संधी मिळाली, ते कसंबसं बोलले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. काकू बावचळून गेल्या. मुलगा बेपत्ता होता तेव्हासुद्धा ज्यांनी डोळ्यातून पाणी काढलं नाही ते त्यांचे यजमान आता त्याची खुशाली समजल्यावर काय एवढे रडत होते हे त्यांना कळेना. त्या आपल्या नवऱ्याची समजूत घालत होत्या आणि पंडित पुन्हा पुन्हा भाग्य त्याचं म्हणत गहीवरून रडत होते. आपल्या डोळ्यांमधलं पाणी निग्रहाने थोपवून जयदीप मेघना हे दृश्य मूकपणे पाहत होते. अंतर्मनात एक अखंड नाद गुंजत होता. माऊली, 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 माऊली.